नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमातील परिमळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम पाहूया लेखक परिचय। प्रल्हाद केशव अत्रे। प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये सासवड या गावी झाला। त्यांना केशवकुमार या टोपणनावाने सुद्धा ओळखले जाते। त्यांचं कार्यक्षेत्र म्हणजे साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, त्याचप्रमाणे शिक्षण आणि समाजकारण या अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि सर्व क्षेत्रात त्यांनी आपले मापदंड निर्माण केलेले आहेत। त्यांच्या प्रसिद्ध साहित्य कृतींमध्ये डॉक्टर लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी की जे आत्मचरित्र आहे, त्याचप्रमाणे अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह आहेत। मी असा झालो, हशा आणि टाळ्या वगैरे विविध लेखन प्रकारांमध्ये त्यांनी अनेक पुस्तके लिहिली। त्याचप्रमाणे साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरीची मावशी वगैरे रंगभूमीवर इतिहास निर्माण करणारी अनेक नाटके त्यांनी लिहिलेली आहेत। त्यांच्या वडिलांचं नाव केशव विनायक अत्रे असे होते आणि आईचे नाव अन्नपूर्णाबाई केशव अत्रे। एका दिवाळीला सोपानदेव चौधरी जेव्हा अत्रे यांची भेट घ्यायला गेले तेव्हा त्यांनी आपल्या आईने लिहिलेला म्हणजेच कवयित्री बहिणाबाईंनी लिहिलेला एक कवितांचा संग्रह जो आहे तो केशव अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांना दाखवला आणि त्या कविता वाचून प्रल्हाद केशव अत्रे यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले की हे 52 कशी सोनं आहे आणि हे महाराष्ट्राच्या वाचकांपासून लपवून ठेवणं हा मोठा गुन्हा आहे। आणि म्हणून त्यांनी बहिणाबाईंची गाणी हा कविता संग्रह सोपानदेव चौधरी आणि प्रल्हाद केशव अत्रे यांच्या प्रयत्नांनी हा कविता संग्रह आपल्या समोर आलेला आहे आणि त्यांनी तो प्रसिद्ध केलेला आहे। तर काय विशेष होतं बहिणाबाईंच्या काव्यामध्ये की इतके सुप्रसिद्ध असे लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेलं आहे। तर पाहूया आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दलची माहिती, यांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या काव्याबद्दलची माहिती। कवयित्री बहिणाबाई चौधरींचे पूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी। त्यांचा जन्म 11 ऑगस्ट इसवी सन 1880 मध्ये झाला आणि मृत्यू 3 डिसेंबर इसवी सन 1951 मध्ये। जन्मस्थळ गाव आसोदा जे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। वडिलांचे नाव उखाजी महाजन, आईचे नाव भीमा उखाजी महाजन, पतीचे नाव नथुजी खंडेराव चौधरी आणि त्यांना 3 अपत्ये होती, ओंकार चौधरी, कवी सोपानदेव चौधरी आणि कन्या काशी। बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या जरी अशिक्षित होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, कोणत्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं, असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्य प्रतिभेची ओळख या पाठामध्ये करून दिलेली आहे। ग्रामीण जीवन आणि कृषी जीवन यांचा बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम झालेला होता आणि त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये त्या संस्कृतीचे शेकडो तपशील जिवंतपणे उभे राहतात। जसे की कवयित्री बहिणाबाई यांच्या वडिलांचा जो व्यवसाय होता तो शेती होता आणि लग्नानंतर जेव्हा त्या विवाह करून सासरी आल्या तेव्हा त्यांच्या पतीकडचा व्यवसाय जो होता तो सुद्धा शेती हा होता, म्हणून त्यांनी ग्रामीण जीवन, कृषी जीवन हे जवळून पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे निसर्गाशी समरसता, परमेश्वरावरील व्यापक श्रद्धा, ग्रामीण समूह जीवनावरील विश्वास, माणुसकी इत्यादी भावभावना त्यांच्या कवितांतून आविष्कृत झालेल्या आहेत। त्यांनी अहिराणी बोली भाषेमध्ये कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या कवितांना अवीट असा गोडवा लाभलेला आहे। कवयित्री बहिणाबाईंनी कोणतंही शिक्षण घेतलेलं नव्हतं, मग त्यांच्या कवितांमध्ये इतकी असामान्य काव्य प्रतिभा त्यांना कशी प्राप्त झाली? तर ग्रामीण जीवन व कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते। त्यामुळे ग्रामीण भावजीवन आणि कृषी जीवन त्यांचा अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितात सहज आढळतात। कवयित्री बहिणाबाई
जरी अशिक्षित होत्या तरी त्या कुठेही जाताना, म्हणजे घरातील काम करत असताना किंवा शेतामध्ये काम करत असताना त्या सतत गुणगुणत असायच्या. आणि त्यांचं गुणगुणणं, हे गाणं म्हणणं, ते त्यांचा मुलगा जो आहे सोपानदेव, या सोपानदेव चौधरीने त्या टिपून ठेवल्या होत्या आणि तो कवितांचा संग्रह जो आहे तो सांभाळून ठेवला होता. या तपशिलांच्या साहाय्याने त्या माणसांच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती प्रवृत्तींवर बोट ठेवतात. माणूस काय गमवत चालला आहे आणि त्याने काय कमावले पाहिजे हे त्या कळकळीने सांगायच्या. त्याचप्रमाणे बहिणाबाईंच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल तर तो म्हणजे सहजता. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआपच संगीत वाहू लागते. फुलांमधला सुगंध नैसर्गिक उर्मीतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत की त्या निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, उर्मी त्यांच्या शब्दातून सहजपणे उंचंबळून येतात. त्यांना काव्यलेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावं लागत नाही किंवा वेगळ्या मनस्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किंवा शेतात त्या नित्याची कामं करत असतात तेव्हा किंवा निसर्गाशी विविध रूपे सहज नजरेस पडतात तेव्हा त्यांच्या ओठातून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात. जसं की त्या म्हणतात, परगटले दोन पानं जसे हात जोडी सन. जात्यामधून धान्याची पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते तितके सहजगत्या त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो तितक्या सहजतेने त्यांची कविता निर्माण होते. जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची हे शब्द वाटच पाहत आहेत. म्हणून लेखक म्हणतात की बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. बहिणाबाईंच्या काव्यामध्ये कुठेही कठीणपणा, खडबडीतपणा आढळत नाही. त्यांची भाषा ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठामध्ये कुठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे, भारदस्त उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कुठेही भारदस्त बोजड शब्दांचा वापर केलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्याचं अजून एक वैशिष्ट्य प्र के अत्रे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ती म्हणजे भाषा ही लिहिल्यासारखी नाही तर ती बोलल्यासारखी आहे. ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. त्याचप्रमाणे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण होते आणि वाचकांशी संवाद साधायचा असल्याने त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. आणखी एक विशेष लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे सोपानदेव चौधरी यांनी जेव्हा ह्या कवितांचा संग्रह प्र के अत्रे यांच्याजवळ दिला तेव्हा अत्रे यांनी या कविता ज्या आहे त्या कवितांची वही खसकन त्यांच्या हातातून काढून घेतली आणि त्यातल्या कविता अधाभाषीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडून सांगणे की सर्व कृतींमध्ये एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो आणि ते आत्मीयतेने बोलत आहेत असे जाणवत राहते. बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण प्र के अत्रे यांनी जाणलेले आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई म्हणतात की मानसा मानसा कधी वशीन माणूस. निसर्गामध्ये प्राणी, वनस्पती हे सहकार्याने राहत असतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस्र म्हटले जाणारे वाघ, सिंह सुद्धा आपले एका वेळेचे पोट भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशाला सुद्धा हात लावत नाहीत आणि त्यामुळे माणूस मात्र याच्या विरुद्ध वागताना दिसतो. माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते आणि स्वार्थीपणामुळे तो खोटे व्यवहार करतो. त्याची कवयित्री बहिणाबाई यांना खूप राग येतो. लोकांनी चांगलेपणाने जगावे तरच सर्व मानवी समाज सुखी, आनंदी होईल असे बहिणाबाईंना वाटते. कवयित्री बहिणाबाईंच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. म्हणजेच की जीवनामध्ये कोणतेही कष्ट केल्याशिवाय आपल्याला
त्याचं फळ मिळत नाही. बहिणाबाईंच्या या काव्यावरून आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येते की त्या ग्रामीण भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम या पलीकडे त्यांना काहीही येत नव्हते, तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाची काव्य निर्माण केलेले आहे. आणि म्हणूनच जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे असे त्यांचे काव्य आहे. अशा प्रकारे बहिणाबाईंची प्रत्येक कविता ही परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेमध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार सांगितलेला आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यात नाट्यात्मकता आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे हे दिसून येते. आपली कविता लोकांना आवडावी, लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या छोट्या छोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातल्या समाज जीवनाशी निर्मळ मनाने समरस झालेल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात शेतीत काम करत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करत. त्यामुळे कामातली निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे. बहिणाबाईंच्या कविता म्हणजे सुभाषितच आणि म्हणूनच त्यांची गाणी मराठी वाङ्मयामध्ये अमर आहेत.